आदिवासी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा गावात आयोजित या संमेलनातून आदिवासी संस्कृती, भाषा आणि साहित्य जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। कासा ग्रामपंचायतीच्या बिरसा मुंडा सभागृहात अनुजा अवकाश संस्था आणि आदिवासी साहित्य परिषद पालघर यांच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। पालघर, वसई, डहाणू, तलासरी, जव्हार तसेच नाशिक जिल्ह्यातील साहित्यिक, कवी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने या संमेलनासाठी उपस्थित होते। संमेलनाच्या पहिल्या सत्रात विविध मान्यवरांनी आदिवासी समाजावरील प्रश्न, अन्याय आणि संस्कृती संवर्धनावर मार्गदर्शन केले। या चर्चेत समाजातील आव्हाने, समस्या आणि त्यावर उपाय यावर प्रकाश टाकण्यात आला। दुपारच्या सत्रात आयोजित कवी संमेलनात 20 पेक्षा अधिक कवी कवयित्रींनी सहभाग घेतला। त्यांनी आदिवासी संस्कृती, संघर्ष आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी कविता सादर केल्या। या कवितांनी उपस्थितांचे मने जिंकली आणि नवोदित कवींसाठी प्रेरणादायी ठरले। या संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवी आणि साहित्यिकांना प्रोत्साहन मिळाले असून आदिवासी समाजाची भाषा, त्यांची संस्कृती आणि साहित्य जपण्याची प्रेरणा मिळाल्याचं यावेळी स्पष्ट झालं। साहित्य संमेलनासाठी माझे आदिवासी भाऊ आणि बहिणी एक 5 मिनिटे घेणार आहे, असं घेणार नाही, कारण एक माझी बैठक जिल्हा फाटा या ठिकाणी सर्व लोक जमलेले आहेत। अटल सरांनी त्या दिवशी मला इन्व्हिटेशन देताना म्हटले की तुम्ही 5-10 मिनिटं येऊन जा। मी नक्की येईन। ते संस्कृती आहे ही चौथ्या मुंबईमध्ये कुठे म्हणजे काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये भासली तर जाणार नाही ना, कुठे लोक तर कोणी जाणार नाही, त्याची भीती पण मला आहे। म्हणून मला मंत्रालयामध्ये काही आमदारांनी मला प्रश्न विचारला की आमदार महोदय तुम्ही वाढवण बंदराच्या विरोधात काय एवढा आहात? म्हटलं मी विरोधातच आहे। ते होईल नाही होईल यानंतरचा भाग, ते होईल तरी पण मी विरोधातच आहे। माझं स्टेटमेंट विरोधातच राहणार, कारण माझी पूर्वीपासूनची सुरुवातीची भूमिका आहे, माझा विरोध आहे ते विरोधच आहे। उद्या जर मी म्हणालो की ना आता ते झालं पाहिजे तसं होतच आहे, तर काय सांगते सगळं आमदार विकला गेला की काय? ते विनोद निकोलेत कधी घडणार नाही, म्हणजे तुम्ही स्वतः ते होणार नाही। माझा बांधव दिसेल की नाही ही भीती आहे मला थोडंसं याच्यावर का बोलतो, माझा काही गाढा अभ्यास नाही आहे साहित्याच्या बाबतीत। मी स्टडी करतो तर अर्थव्यवस्थेवर स्टडी करतो की सरकारच्या तिजोरी माझा जो टॅक्स जमा झाला तो गेला कुठे, तो माझ्या योजनांसाठी का नाही येत, त्याचा थोडासा अभ्यास करत असतो। सर 2-3 कपाट भरलेले आहेत पण न्यूजपेपर वाचायला वेळ नाही। 5:30ला माझ्या घराच्या गेटच्या समोर लोक 5:30 वाजता आता जर उभी राहत असेल तर त्याला ते वेगळे वाटायचे। आणि मग आता आम्ही टी-शर्टवर लिहायला लागलो की घर बसे को हम आदिवासीचे आहे। निसर्गाचा नियम आहे, म्हणजे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तर परिवर्तन होत राहतं। सूर्य रोज उगवताना काही ना काही नवीन घेऊन उगवतो। हे जग वेगवान आहे, या जगाला वेग आहे, म्हणून आपण आपलंही वय वाढत जातं ना, प्रत्येक त्याला वेग आहे, त्याला कोणी रोखू शकणार नाही, ते वेगवानच राहणार। परंतु जसं सरांनी सांगितलं, पूर्वी आपल्या आजी ज्या माता भगिनी आहेत ज्यांचं शिक्षण नाही, परंतु ते आजी आपल्या संस्कृतीवर आधारित ते गाणी गात आहेत, ते कुठेतरी आता लिखित स्वरूपामध्ये आलं पाहिजे। हे जे महाराष्ट्र इतिहास जे आमचे ताम्रपट आहे, त्या ताम्रपटाचे आधार आणि काही वाडवडिलांच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्याशी अनुरचित आहेत आणि जेवढे ह्या पुस्तकामध्ये आहे ते सत्य आणि वास्तव आहे। ती घटनास्थळं आपण बघू शकता। हे पुस्तक वाचल्यानंतर जेवढ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ती घटनास्थळं आपण बघू शकता। आणि ह्या गोष्टीला हे पुस्तक छापण्यासाठी मला बरीच मदत केली। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।